सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लेयर हा केंद्रबिंदू असं डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि खेळाडूंसाठी विविध स्तरावर काय काय प्रयत्न करता येतील, त्यांना काय सोयी देण्यात आपल्याला येतील असा ह्या टुर्नामेंट मागचा हेतू आहे. इट इज वन ऑफ द फ्यू प्लेसेस की एवढ्या पूर्वीपासून 6 बॅडमिंटन कोर्ट्स PYC मध्ये होती उत्तम क्वालिटीची. तर या सगळ्या सिनियर मंडळींच्या कल्पनेतनं XTBA स्पर्धा PYCने पहिल्यापासून त्याला सपोर्ट केलेला आहे आणि असंच करत राहू. टुर्नामेंट ऑर्गनाईज करताना त्यांना कॉम्पिटिशन उत्तमरित्या इथं मिळते, कारण इथं 1,500 एंट्रीज दरवर्षी येतात आणि हा आकडा पुण्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारा असतो दरवर्षी. सुरुवात 2 लाख रुपयापासून केली प्राईज मनी, ती आता सध्या 3 लाख रुपयापर्यंत आलेली आहे. त्याला एक व्यवस्थित फॉर्मॅट असावा आणि ती मुलं वर्षातनं ज्या स्पर्धा खेळतात त्या पॉईंट सिस्टीममध्ये कन्व्हर्ट करून, म्हणजे जसं स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला पॉईंट सिस्टीम आहे, तर ती पॉईंट सिस्टीम आपण डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा PDF MPAनी स्वीकारली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटपर्यंत जे वर्षभरात त्या सगळ्या खेळाडूंनी अक्युमुलेट केलेले पॉईंट्स आहेत ते ॲडअप करून डिस्ट्रिक्ट टीमचं सिलेक्शन केलं जातं. पण दरवर्षी एका मुलाला किंवा मुलीला जो चांगला परफॉर्मन्स या टुर्नामेंटमध्ये दाखवतो आणि जो वयाच्या अशा टप्प्यावर आहे की ज्याला आपण स्पोर्ट्स करिअर करायचं का शिक्षणाकडे चालू ठेवायचं, अशा टप्प्यावर आपण जर त्याला आर्थिक मदत दिली तर बॅडमिंटनमध्ये आपल्याला काही तारे याच्या पुढे दिसतील. हा हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिरुद्ध देशपांडे आणि त्याच्यानंतर आता या हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनची धुरा अध्यक्षपदाची सांभाळणारे अविनाश जाधव आज दोघे इथे आहेत. जशी ॲक्टिव्हिटी ही हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनची आहे तशीच ती PYC हिंदू जिमखान्याची सुद्धा एक ॲन्युअल ॲक्टिव्हिटी आहे. 24 आणि 25 असं या वर्षातली ही ॲक्टिव्हिटी दिनांक 8 जानेवारी ते 16 जानेवारीमध्ये होणार आहे. तर दॅट वॉज ऑल्सो वन रिझन की ही टुर्नामेंट पूर्वी डिसेंबरमधून आपण जानेवारीमध्ये का स्विच केली, कारण डिसेंबरमध्ये एज ग्रुप बदलतो. सो 50% मुलांचा एज ग्रुप चेंज झाल्यामुळे त्यांचे पॉईंट्स काइंड ऑफ एक्सपायर झाल्यासारखे होतात. त्यामुळे 1 जानेवारीपासून वर्ष सुरू झाल्यापासून तुम्ही बघितलं असेल तर सुपर 500 नावाने ही टुर्नामेंट आहे. सो ही टुर्नामेंटचे 500 पॉईंट्स त्या प्लेयरला टेक्निकली मिळवण्याची संधी असते. फ्रेश इयरमध्ये त्या एज ग्रुपमधल्या मुलांना ते पॉईंट्स ॲक्युमुलेट करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्या टुर्नामेंटला अजून महत्त्व प्राप्त व्हावं. जेवढे वर्ष स्पर्धा चालत आहे त्यावेळी दरवर्षी स्पर्धेचे जे काही नंबर आहे तो वाढत जातोय आणि आम्ही मुलांनी आतापर्यंत स्कॉलरशिप्स वगैरे जे दिले आहेत ते जर काही XTBAला अजून काही स्कॉलरशिप द्यायच्यासाठी यावर्षी आम्ही स्कॉलरशिप ॲड करतो. मागच्या वेळी 50 आणि 25 असे दिले आहेत. अजून 1-2 मुलं जर का चांगली असली तर अजून 1-2 मुलांना यावर्षी आपण स्कॉलरशिप ॲड करतो.